कृष्ण
सुखा गोकुळीला सुखा गोकुळीला सुखा हरे गोकुळीला सुखा अंत पार नाही देखा पार नाही देखा पार नाही देखा पार नाही देखा पार नाही देखा
जीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नभी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. आगा श्रीपादनाथा, आगा रामदासा, आगा नारायणा, आगा रोहिदासा. कृपा पात्र केले मस्तकी ठेवून हाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महायोगपीठे तटे भीमरथ्या परम पुंडरीकाय दातुर्मुनीन्द्रे. समागस्त तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुवटा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा.
माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती माझी वाणी तुझे वर्णी गुण सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका मनी छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। समचरण पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बल भीम सखयानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा या आनंद संप्रदायातील मालिकेतील 12वे सत्पुरुष स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद संत रामदास बाबा या गावाचं ग्रामदैवत आदिमाया शक्ती बोलाई माता बाजूला अष्टविनायकापैकी असणारं एक देवस्थान म्हणजे थेऊरचे गणपती चिंतामणी महाराज या ठिकाणी ज्या मातेच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने 7 दिवस आपल्या सर्वांना आध्यात्मिक मेजवानी प्राप्त होत आहे अशा पुण्य पावन माता रंजनाताई किसनरावजी गोते वैकुंठवासी किसनरावजी गोते यांच्या सुविद्य पत्नी आणि आमचे परमार्थातील मार्गदर्शक मित्र परम आदरणीय नंदकुमार गोते यांच्या मातोश्री प्रकाशजी गोते यांच्या मातोश्री जगाच्या पाठीवर काय पुण्य केलं असेल या आईनं मला माहित नाही पण अभिष्ट चिंतन सोहळ्याला शुभाशीर्वाद देण्याकरिता सर्व सांप्रदायिक क्षेत्रामधील ऋषितुल्य व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातील अधिकार संपन्न व्यक्तिमत्व या मातेला शुभाशीर्वाद देण्याकरिता आलेले आहेत त्यामध्ये शांत रसाची अनुभूती आणून संपूर्ण जीवन व्यतीत करणारे गुरुवर्य आदरणीय शांताराम महाराज कुलवडे आणि आमच्या कुलवडे आई लक्ष्मी नारायणाच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहेत वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार माऊलींनी जसा केला त्याच माऊलीची मूर्ती ज्ञानोबाची मूर्ती आणि अवतरणी घोटी प्रती त्या घोटीच्या श्रीपाद बाबांनी आळंदी सारख्या ज्ञानोबांच्या दारामध्ये आपलं ठाण मांडलं आणि ते ठाण सुव्यवस्थित ठेवण्याकरिता जवळजवळ 30 ते 35 वर्ष अविरतपणाने बाबांचा हा
संदेश बहुजन समाजापर्यंत गेला पाहिजे म्हणून काम करणारे आत्मोन्नती आणि विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त स्वानंद प्रेमळ मंडळ आळंदी देवाची या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शामराव भाऊ गायकवाड पाटील त्यांनाही मी अभिवादन करतो. या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय गोरक्षेठ जाधव यांनाही अभिवादन. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरिता दरवर्षी जातात. त्यांचा पालखी सोहळा आणि त्या सोहळ्यासोबत आपल्या बाबांचंही ज्या वेळेला वैकुंठ गमन झालं 1998 ला या पालखी सोहळ्याचा प्रारंभ ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये झाला असे अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्यामध्ये आदरणीय इंगोले महाराज आहेत. या सर्वांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. आळंदी ते पंढरपूर जाणं आणि पंढरपूरहून पुन्हा गाडीनं घरी येणं, पण आपल्यामध्ये असं एक व्यक्तिमत्व बसलेलं आहे की ज्यांनी माऊली सोबत पुन्हा पायी वारी रिटर्न केली आहे. असे आदरणीय पेडगावचे आमचे पंडित बाबा, आमच्या संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याचे विनेकरी ज्यांची वारी सायकल वरून चालू झाली आणि जवळजवळ 82वा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा ज्यांचा नुकताच संपन्न झालेला आहे असे आदरणीय रंगनाथ विठोबा बनकर बाबा. किती नावं घ्यावे. आणि सर्वात शेवटी ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या पुढाकाराने आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मातृप्रेमाचा महामंगल सोहळा गेली 7 दिवस या ठिकाणी सुरू आहे ते आईचे सुपुत्र आदरणीय नंदकुमारजी गोते, आदरणीय प्रकाशजी गोते आणि संपूर्ण गोते परिवार आणि या परिवाराच्या रक्ताच्या ऋणानुबंधाने या ठिकाणी जमलेले सर्व नातेवाईक मंडळी गेली 7 दिवस या कार्यक्रमाला साथ करण्याकरिता उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण कापसे महाराज, अमोल महाराज, आमचे खास कैलास महाराज आणि बटू वेशामध्ये भगवंतांनी जे काही 10 अवतार घेतले त्यामध्ये वामन अवतारामध्ये जे काम केलेलं आहे त्या बटूच्या स्वरूपातील असणाऱ्या आमच्या अलखतही सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करतो. माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. ज्यांच्या मुखारविंदांमधून आपण श्रीमद भागवताचा सप्ताह या ठिकाणी 7 दिवस श्रवण केलेला आहे ते शुक महर्षी आदरणीय पोपट महाराज चकवे पोपट महाराज आहेत आणि उपस्थित तुम्ही वारकरी संप्रदायातील या पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व टाळकरी, माळकरी, विनेकरी आपल्या सर्वांच्या पावन चरणांना मनोभावे वंदन करतो. एका तासामध्ये मला काला सांगायचा आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही काल्याचं कीर्तन नवे 7 दिवस कालाच ऐकलेलं आहे आणि 7 दिवस तुम्ही गोकुळामध्ये होता बरं का नंदू हो. आणि म्हणून अभंगही निवडला जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेला, ज्याला गवळण म्हटलेलं आहे गोकुळीच्या सुखा. असं म्हणतात की वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाने काला केला आणि त्या काल्याचे अधिकारी एक तर बालगोपाळ होते आणि श्रुतीच्या वेशामध्ये आलेल्या सर्व गवळणी होत्या. मी मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकलं की तोच भगवान श्रीकृष्ण पुन्हा विठ्ठलाच्या रूपामध्ये आला, पुन्हा तोच विठ्ठल ज्ञानोबाच्या रूपामध्ये आला आणि पुन्हा तोच ज्ञानोबा श्रीपाद बाबाच्या रूपामध्ये आला. वृंदावनामध्ये ज्या लीला माझ्या भगवान परमात्म्यांनी केल्या, जर माझे श्रीपाद बाबा हे कृष्ण रूपामध्ये असतील
वेळेला परमार्थिक वातावरण अनुकूल होतं. अहो त्यावेळेला कंसासारखे दुर्जन त्या ठिकाणी त्या परमार्थाला विरोध करण्याकरिता होते. त्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला 7 दिवस तुम्ही श्रवण केल्या. तोच श्रीकृष्ण श्रीपाद रूपामध्ये आलेला आहे आणि त्या श्रीपाद रूपामध्ये आलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला गेली 30-35 वर्ष तुम्ही या ठिकाणी स्वतः डोळ्यांनी पाहतात, नवे नवे अनुभवतात. त्याच्यामुळे आपण सगळी मंडळी गोकुळामध्ये आहोत. गो नाम इंद्रिय आणि कुळ म्हणजे समुदाय. या संपूर्ण इंद्रियाचा समुदाय याचं नाव आहे गोकुळ. आणि त्या गोकुळामध्ये गेली 7 दिवस तुम्ही भक्ती रसामध्ये डुंबलेले आहात. भक्तिरस ओथंबून वाहत आहे. अनेक महात्म्यांनी, अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी या गोकुळाच्या संदर्भामधलं मार्गदर्शन तुम्हाला मला केलेलं आहे. असं म्हणतात की ज्या वेळेला पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि त्या यज्ञ नारायणामध्ये अशा पंक्ती उठू लागल्या, तर त्या पंक्तीमध्ये एक महात्मा नुसतं उष्टशीत त्यानं सेवन केलं. त्याचा परिणाम असा झाला की स्वर्गामध्ये घंटा वाजला, म्हणजे तो राजसूय यज्ञ सफल झाला. आज गेली 7 दिवस या ठिकाणी अन्नदानाचं अन्नक्षेत्र उघडलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या जिभेला रुचेल, पचेल, प्रत्येकाच्या जिभेला सोसेल अशा पद्धतीचे आपल्या पाककलेतील अतिशय उत्तम अशा प्रकारचे सुग्रास पदार्थ या ठिकाणी आपल्याला सेवन करायला मिळालेले आहे. आणि आज तर काला आहे. काला म्हटल्याच्या नंतर विषय निर्माण होतो. विग्रह केला या शब्दाचा तर शब्द तयार होतो का आला. ज्यांनी का आला हे समजून घेतलं त्यांनी 7 दिवसाचा हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला. का आला या जगाच्या पाठीवर याचं उत्तर श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांनी दिलं. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या पुल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देत असू. परमार्थ तर सगळेच करतात मंडळी, पण कमी वेळेमध्ये उत्तम पद्धतीचा परमार्थ कसा असावा, कमी वेळेमध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कशाने व्हावी, कशाने होईल याचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन आनंद संप्रदायातील या महात्म्यांनी केलं. आणि म्हणून या महात्म्याचा पालखी सोहळा 98 पासून तर 2024 पर्यंत अविरतपणाने सुरू आहे. या भारत देशामध्ये जवळजवळ 10 ते 12 लाख यापेक्षा अनुयायी श्रीपाद बाबा रामदास बाबांचे जास्त आहे. सर्व मंडळी व्यसनमुक्त आहे. सर्व मंडळी अगदी सुचिरभूत अशा पद्धतीनं जीवनाचा प्रवास करतायत. ज्यांना समाजामध्ये कवडी मोलाची किंमत नव्हती, आज ते संप्रदायामध्ये अधिकार संपन्न व्यक्तिमत्व म्हणून समाजाला मार्गदर्शन करतायत. एवढे 10-12 लाख लोक बनवण्याचं काम ज्या महात्म्याने केलं त्या महात्म्याला मी कोटी कोटी अभिवादन करतो. ज्या मातेच्या योगाने हा 77वा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी सुरू आहे. मी बोलून गेलो भाऊ की या ठिकाणी आज खरंच या मातेचं जे काही चरित्र आहे हे पुण्य पावन आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता आणि 60वीला दातात्रय लोचन. त्या मातेचं काय पुण्य असेल माहित नाही, पण या मातेला आशीर्वाद देण्याकरिता तुम्ही सगळी गोकुळातली मंडळी इथे आलेली आहात. तुम्हाला पटणार नाही. श्रीपाद बाबांच्या मुखातून ऐकलेली अमृतवाणी तुमच्या पुढे मांडतो. बाबा म्हणले, भाऊ प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये आम्ही होतो आणि तुम्ही होता. साक्षीला ही मंडळी बसलेली आहे. भगवान गोपाल कृष्णाच्या अवतार कार्यामध्ये आम्ही होतो आणि तुम्ही होता. विठ्ठलाच्या रूपामध्ये असण्याच्या नंतर आम्ही होतो आणि तुम्ही होता. आणि आता हा शिरप्या आहे, आताही मी आहे आणि आताही तुम्ही आहात. तुम्हाला पटणार नाही. गोकुळाचं वर्णन माझ्या श्रीपाद माऊलींनी आणि रामदास माऊलींनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे.
नवे नवे नुसतं वर्णन नाही सांगितलं तर त्याची चव सुद्धा आपल्याला दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. आज या मातेच्या 77व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याची आज सांगत आहे. अनेक ऋषितुल्य गुरुतुल्य व्यक्तिमत्वांनी आपल्याला ज्ञानदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्याकडे ही शेवटची सांगता समारंभाची छोटीशी सेवा आलेली आहे. सेवेकरिता घेतलेली गवळण वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य ज्या तुकोबारायांना प्राप्त झालं त्यांची 4 चरणाची आणि भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतरची तिथली परिस्थितीचं वर्णन करणारी ही गवळण सेवेकरता घेतलेली आहे. अनेक कीर्तनामध्ये ज्ञानदानाचं काम झालेलं आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनकाराने ज्ञान सांगायचं नाही. त्यानं एकच काम करायचं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. दुर्जनाच्या नाशाकरिता आणि सज्जनांच्या संरक्षणाकरिता भगवान परमात्म्याने या मृत्यूलोकामध्ये आतापर्यंत जेवढे अवतार घेतले त्या अवतार कार्यामधल्या फक्त 8व्या अवतारातलं चरित्र वर्णन करायचं आणि ते चरित्र कुठून कुठपर्यंत वर्णन करायचं यालाही मर्यादा आहे. तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळहात ते कीर्तन, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळहात ते कीर्तन. ये दसे चरित्र केले नारायण, ये दसे चरित्र केले नारायण, ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. रांगत असताना आणि गायी चालत असताना जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. या जगाच्या पाठीवर काला करण्याचा अधिकार फक्त दोघांना आहे. पहिला अधिकार देवाला आहे आणि दुसरा अधिकार संतांना आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणजे काला एक तर देव करू शकतात अन्यथा संत करू करतात. काला करती संत जन, काला करती संत जन, काला करती संत जन, काला करती संत जन. वाटे आपुल्या काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. वाटे आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे. लाही शीत लागे हाती दोष रानोराणीचे पळती. निळा मने शिराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद.
या जगाच्या पाठीवर देव आणि संत काला करतात. देव आणि संत काला करतात. मला वाटतं या दोघांमधल्या कणमरे पाशांगाला पुरेल एवढी योग्यता माझ्यामध्ये नाही, पण काल्याच्या कीर्तनाला उभा आहे. मंडळी, चांगला विचार जर केला तर का आला हे समजून घेण्याकरिता हा काला आहे. जगाच्या पाठीवर का आला. त्यानंतर काल्याचे प्रकार संत वर्णन करत असताना पहिला प्रकार त्याला प्रतीक काला म्हणतात, जो दहीहंडीच्या रूपाने इथे आहे, ज्यामध्ये दही आहे, लाही आहे, मडका आहे. दुसरा आहे तो आई वडील आपल्याला माय माऊलिक जी पहिल्यांदा काला करून भरवते तो काला, ज्या काल्याच्या योगाने आज आपण इथं दष्टपुष्ट आहोत. आणि तिसरा काला आहे त्याला हरिनामाचा खिचडी काला असं म्हणतात. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. तिसऱ्या क्रमांकाचा जो काला आहे तुका म्हणे काला उठ्या केला, उठ्या केला, तिसऱ्या क्रमांकाचा जो काला आहे हा फक्त संत महात्मेच करू शकतात, ज्याला हरिनामाचा खिचडी काला म्हणतात. आणि हा काला ज्याच्या जीवनामध्ये झाला त्याचं जीवन हे कृतकृत्य झालेलं आहे, त्याचं जीवन हे सफल झालेलं आहे. नवे नवे त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता त्यानं साधून घेतलेली आहे. आणि म्हणून काला सगळेच जण करतात मंडळी, परंतु आपल्या जीवनामध्ये हा काला प्राप्त झाला का याचं आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस आहे. चांगला विचार जर केला तर 7वा अवतार प्रभू श्री रामचंद्राचा, ज्याचा जयघोष मागच्या एका वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रेमानं आणि आदरानं चालू आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे. नवे नवे एक पत्नी एक बाणी आणि एक वचनी असं ज्याचं चरित्र आहे आणि ज्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे, अशा प्रभू रामचंद्रांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण केला. याचं प्रयोजन काय तर 33 कोटी देवता ह्या बंदी शाळेमध्ये टाकलेल्या आहेत. 9 ग्रहाच्या पायऱ्या करून त्या पायऱ्यावर पाय देऊन रोज सुवर्ण जडित सिंहासनावर विराजमान होतो आहे भगवान शिवाचा एक परम भक्त, ज्यांनी आपल्या स्वर्णलिकेची तार बनवली विण्याला आणि शिवाचं भजन करत होता जो असा रावण. त्याचं भजन चालू आहे, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय. शिवभक्त आहे आणि स्वतः रावण शिवभक्त आहे. या भगवान शिवाच्या साधनेच्या योगाने
शिवाचं आत्मलिंग प्राप्त करण्याची ताकद रावणामध्ये आहे. नव्हे सर्व वर प्राप्त झाले आहेत, परंतु वराचा दुरुपयोग झाला आणि त्याचा परिणाम असा झाला, सर्व देवांना त्या तावडीतून राक्षसांच्या मुक्त करण्याकरिता, 9 ग्रहांची सोडवणूक करण्याकरिता प्रभू रामचंद्राचा अवतार. सर्व देव देवतांनी प्रभूची करुणा भाकली. प्रभू तुम्ही कोण्या ना कोण्या रूपामध्ये या आणि आम्हाला या बंदिशाळेतून मुक्त करा. प्रभू रामचंद्राने अयोध्येचा राजा दशरथ याच्या योगाने कौसल्या मातेच्या पोटी जन्म घेतला. प्रभू रामचंद्राने या मृत्यूलोकामध्ये रावणासारख्या, कुंभकर्णासारख्या अनेक राक्षसांना यमसदनाला पाठवलं आणि या पृथ्वी मातेवर राम राज्य निर्माण केलं. ज्या राम राज्याचं वर्णन आमच्या संत महात्म्याने केलं, झाले राम राज्य काय उन्या मासी, धरणी धरे पीक गाई ओळल्या म्हशी. महाराज, ज्या राम राज्यामध्ये सगळी मंडळी गुण्या गोविंदाने नांदत होती, सगळी मंडळी सलोख्यानं, प्रेमानं, सौख्यानं एकमेकाच्या सोबत संबंध प्रस्थापित करत होती. नव्हे ज्या राम राज्यामध्ये म्हशीला आणि गाईला भरपूर दूध होतं, इंजेक्शन देऊन नाही, नैसर्गिक पद्धतीने, ज्या राम राज्यामध्ये आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये असणारे सर्व झाड हे फळांनी लगडलेले होते, अशा प्रकारचं सुंदर राम राज्य निर्माण झालेलं असताना रामचंद्राचं अवतार कार्य संपलं. शरीरमध्ये आत्मसमर्पण करून लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि प्रभू रामचंद्र यांनी अवतार कार्य संपवलं आणि पुन्हा एकदा दुर्जनाची फळी या मृत्यूलोकामध्ये निर्माण झाली. उत्तर प्रदेशामध्ये दिल्लीच्या जवळ असणार मथुरा नावाचं गाव, आणि या मथुरेमध्ये उग्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. या उग्रसेनाच्या पोटी कंस नावाचा मुलगा जन्माला आला. असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कंस हा जन्माला आला तेव्हापासूनच तो उन्मत्ततेनं वागू लागला. यानं पहिलं काम जर काय केलं असेल तर पहिलं काम पापाला अनुमोदन देणाऱ्या गोष्टीला प्राधान्य दिलं. पहिल्यांदा हा मोठा झाला तेव्हा स्वतःच्या वडिलांच्या हातातून पहिले राज्यकारभार स्वतःच्या हातामध्ये घेतला. स्त्री हत्या, बाल हत्या, गोहत्या, यज्ञयाग बंद करणं, या सगळ्या गोष्टीला प्राधान्य दिलं. त्याचा परिणाम या पृथ्वी मातेवर झाला. या पृथ्वी मातेला पापाचं वजन सहन होईना असं झालं आणि म्हणून पृथ्वी मातेवर जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते, ज्यांच्या साधनेमधून ईश्वराची उपासना केली जात होती, यज्ञयाग असतील, सत्य असतील, मार्गदर्शन असेल, अशा अनेक गोष्टी ज्या ऋषितुल्य व्यक्तिमत्व करत होते, ते सगळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व या कंसाच्या योगानं त्यांना त्या ठिकाणी त्यांची हत्या होऊ लागली. जशी सध्या बांगलादेशमध्ये आपण हिंदूंची झालेली हत्या पाहिली. पापाला अनुमोदन देणाऱ्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं आणि त्याचा परिणाम या पृथ्वी मातेवर झाला. सगळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व हाहाकार करू लागले, त्रागा करू लागले, त्रास होऊ लागला आणि म्हणून सगळे पृथ्वी मातेकडे याचना करू लागले, हे पृथ्वी माते, तुझ्या पाठीवर आम्ही जगायचं कसं? इथून पुढचा काळ भयानक असणार आहे, म्हणून आम्हाला भीती वाटते आहे. तू एक कर ना, ज्या ब्रह्मदेवाने या कंसाला जन्माला घातलं त्या ब्रह्मदेवाला तरी विनवणी कर की याचा नाश करण्याची. आणि म्हणून पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे आलेली आहे. ब्रह्मदेवाला साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, ब्रह्मदेवा,
तुम्ही कंसासारख्या दुर्जनाला जन्माला घातलं, याने पापाला अनुमोदन देणाऱ्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. या मृत्यूलोकामध्ये पाप वाढलेलं आहे आणि हे असंच जर वाढत राहिलं तर इथली जीवसृष्टी नाश पावेल. तेव्हा माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही काहीही करा पण या कंसाचा नाश करा. ब्रह्मदेवानी सांगितलं, पृथ्वी माते तू माझ्याकडे आली. सर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्वांना ब्रह्मदेवानी नमस्कार केला आणि सांगितलं, राजे हो, माझ्याकडे फक्त उत्पादन म्हणजे प्रोडक्शनचं काम आहे, लय करण्याचं काम माझ्याकडे नाही. आता जो श्रावण मास चालू आहे ना, सगळीकडे शिवाचा जय जयकार चालू आहे. या भगवान शिवाकडे लयाचं काम आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की कंसाचा नाश करावा तर तुम्ही सगळी मंडळी भगवान शिवाला शरण जा. पृथ्वी मातेनं भगवान शिवाकडे कैलासाकडे प्रयाण केलं. सगळी मंडळी शिवाच्या भजनामध्ये तल्लीन झाली आणि भजन करत करत कधी एकदाची कैलासावर आली कळालंच नाही, वेळ कमी असल्यामुळे. आणि कैलासावर आल्यानंतर पृथ्वी माता पुढे झाल्या आणि भगवान शिवाची स्तुती करायला सुरुवात केली. कैलास राना शिवचंद्र मोळी फलिंद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी पार्वती पदे हर हर. शिवजीचा जय जयकार झाला. ध्यानस्थ अवस्थेमध्ये असणाऱ्या शिवजीने आपले डोळे उघडले, कारण शिवजीकडे जगाच्या लयाचं काम आहे पण एकही क्षण भजनाविना जाऊ देत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय सर्वांनी भजन म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी समोर गेल्या. सत्य लोकांमध्ये सांगितलेली घटना कैलास लोकांमध्ये सांगितली. शिवजी त्यांनी पाहिलं तर भरा मोठा पुण्याचा संचय कंसाकडे आहे आणि वेळेच्या अगोदर मला याला मारता येणार नाही हे स्वतः शिवजींनी कबूल केलं. पण वेळेला अगोदर नेण्याची व्यवस्था ज्यांच्याकडे आहे आपण तिकडे जाऊया म्हणून सगळी मंडळी पृथ्वी मातेच्या समवेत आणि क्षीरसागरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूकडे निघाली. हरी ओम नमो नारायण
गोकुळातली मंडळी वैकुंठाच्या दारामध्ये आल्यानंतर योग असा नेमका क्षीरसागराचा दरवाजा बंद झाला. बाहेरच्या बाजूला जय विजय हात जोडून पहारा करतायत, पुढच्या बाजूला गरुड आणि हनुमंत उभे आहेत. आणि त्या सगळ्यामध्ये आज ज्यांची गवळण घेतली ते तुकाराम महाराज हजर आहे. तुकाराम महाराजांनी गरुडजीला नमस्कार केला. गरुडाचे पाय विद्यमान आमदार आदरणीय पवार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. एकदा टाळे वाजवून स्वागत. गरुडजींना नमस्कार केला तुकोबारांनी. आमच्या सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता देवाला जाग करा. पण गरुडजीनं सांगितलं, महाराज देवाचे पाय सध्या लक्ष्मी मातेच्या हातात आहे. तुम्ही लक्ष्मी मातेला नमस्कार करा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुळती. लक्ष्मी मातेला अभिवादन केलं. लक्ष्मी मातेनं भगवंताच्या दिनचर्येची सत्य परिस्थिती सांगितली. म्हणले, माझ्या पतिदेवाला रात्री 12 पर्यंत कुणी झोपू देत नाही. 12 पर्यंत शेजारती करून मग झोपवलं जातं आणि सकाळी 4 वाजता काशीचा बाबा हातामध्ये त्रिशूळ डमरू घेऊन काकड आरतीला येतो रोज नित्यनेमाने. देवाच्या काकड आरती करता उपस्थित होता. त्यामध्ये पहिल्यांदा काशीचे बाबा हजेरी लावतात. अहो तुम्हाला काय सांगू, सकाळच्या त्या मंगलमय वातावरणामध्ये एवढी सुंदर झोप लागते. त्या झोपेमध्ये जर दुर्लक्ष केलं तर संत महात्मे आम्हाला विनवणी करतात. राई रखुमाबाई तुम्हारे पूजा दया, तुम्हारे पूजा दया. त्यांच्या अक्षरशः तुम्हाला पटणार नाही, देवाला रात्री 12 ते सकाळी 4 यामधली झोप फक्त मिळते आणि जगाचं काम करावं लागतं एकाच नाही. एवढे काम असताना मी कसं उठू? मग शेषाला विनवणी केली. शेष सुद्धा तयार होत नाही. मग तुकोबाईने स्वतः लढायला सुरुवात केली. स्त्री अनंतापासून सुरुवात केली आणि तुका आला लोटांगे. वेळ कमी असल्यामुळे डायरेक्ट लोटांगण घातलं. देव जागे झाले. स्वतः दरवाजा उघडला, आलेल्यांचं स्वागत केलं आणि पृथ्वी मातेला अभय दिलं. जा, मी येणार आहे. सगळ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांना सांगितलं तुम्ही गोपाळ व्हा. श्रुतींना सांगितलं तुम्ही गवळणी व्हा. मी येतोच. आणि मग इकडे वसुदेव देवकीचं लग्न. त्या लग्नामध्ये संध्याकाळचा उत्तम कार्यक्रम, त्याला वरात म्हणतात. विद्युत रोषणाई केलेला रथ सजवलेला आहे आणि 6 घोड्याचं सारथ्य स्वतः कंसाने आपल्या हातात घेतलेलं आहे. मजल दर मजल करत रथ हा मध्यभागी आला आणि आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? ए मूर्खा कंसा, नाचतोस काय? याच देवकीच्या पोटी येणारा जो 8वा आहे तो तुझा वध करेल. आकाशवाणीवर राक्षसांचा विश्वास होता बरं का.
कंस हा राक्षस कुळातला होता, पण आकाशवाणीवर मात्र विश्वास होता. आकाशाची वाणी सांगे सकळांशी तळमळ मानसी करू नका. आकाशवाणीवर त्या काळातल्या बहुजन समाजाचा विश्वास होता. पण आज परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, कंसाने एका हाताने बहिणीच्या केसाला धरलं, दुसऱ्या हातामध्ये म्यानातलं शस्त्र उपसलं, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला, सांगितलं कंसा, अरे ही तुझी रक्ताची बहीण आहे आणि हिला मारायला तू निघाला. जगाच्या पाठीवर बाल हत्या, स्त्री हत्या आणि गोहत्या ही सगळ्यात मोठी पातक आहे आणि त्यामधलं हे पातक तू करतो आहेस. म्हटलं हिच्या उत्पत्तीपासून जर माझा वध होणार असेल तर ठेवायचं कशाला. म्हणले हात जोडतो तुला, स्त्री हत्याचं पातक घेऊ नको, मी 8वा होणारा मुलगा सन्मानपूर्वक तुला अर्पण करेन. आणि मग महाराज कारागृहामध्ये डांबलं, तिथली वरात बंद झाली, पहारेकरी डोळ्यात तेल घालून पहारा करायला बसवले. आणि त्या ठिकाणी काय केलं महाराज, तर आता योगायोगानं दोघांचा प्रपंच सुरू झाला कारागृहामध्ये. त्या प्रपंच रूपी वेलीवर एक सुंदर गोंडस अशा प्रकारचं फूल 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर आलं. मुलगा झाला. पहारेकरांनी बातमी कंसाला दिली, शस्त्र सैन्यानेशी कंस आला. आईनं सांगितलं, दादा अरे माझ्या पहिल्या मुलाचा काय अपराध आहे, याला कशाला मारतोस तू आकाशवाणी ऐकली ना, 8व्यापासून तुझा वध आहे. कंस आला होता तसंच परत निघाला, पण याच्या हातून पाप घडवायचं होतं म्हणून पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकासी ठेवू नको. हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना घेतला आणि नारदाची स्वारी मथुरेमध्ये आली. नमस्कार केला कंसाला. कंसाने नमस्कार केला आणि विचारलं, महर्षी कसं आहे ना केलं. म्हणजे तुझ्या कल्याणाकरिता आलो. माझं कल्याण? हो म्हटले, तुझ्याच कल्याणाकरिता आलो. अरे तू त्या देवकीच्या पहिल्या मुलाला का सोडलं. म्हणजे आकाशवाणी मी माझ्या कानानं ऐकली, 8व्यापासून माझा वध आहे. पण तुला माहित आहे का म्हणे तो किती चतुर आहे. तो चतुरा तू शिरोमणी. अरे आतापर्यंत केलेल्या प्रतिज्ञा बोलल्या त्यानं, आणि तुझं काय खरंच घेऊन बसला तू. आताच्या आता जा आणि बियाला एकही ठेवू नको. वापस आला, पहिला मुलगा मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, असे 6 लेकर मारले. आता 7वा येणार आहे. पण त्यावेळेला भगवंताने आपल्या गावात नजीक असणाऱ्या बोलाई मातेला, आदिमाया शक्तीला प्रार्थना केली. हे आदिमाया, 7 महिन्याचा गर्भ त्या देवकीच्या उदरातला उचलायचा आणि गोकुळातल्या त्या रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवायचा. हे काम जर तुम्ही केलं तर आमची सगळी मंडळी तुमच्या दरबारामध्ये गोंधळ घालते. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, 4ही वेदांचा माय फुलवरा बांधला, काही शास्त्रीय अनुवादा तुझा गोंधळ मांडला. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, अंबाबाई माऊलीचा हो. जीव शिव संबळ घेऊन या आनंदे नाचती, 88 सहस्रऋषी देवता शोभती, 33 कोटी देवता मुंडा उदो उदो बोलती. हे आदिमाये, तुझ्या दरबारामध्ये आमची मंडळी गोंधळ घालतील, कारण आमची मंडळी यांना माहित आहे की नेमकी तू कोण आहेस. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळा गाणे, आषाढी रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. मुलाचा जन्म झाला, नाव ठेवलं बळीराम दादा. आता 8वा येणार आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल आहे. सगळे देव देवता देवांच्या समोर येण्याकरिता तयार आहे. आणि मग मास निवडला, जो आज मास चालू आहे, ज्याला श्रावण महिना म्हणतात, तो श्रावण मास निवडला. तिथी निवडली प्रथमेपासून तर त्रयोदशी पर्यंतच्या सगळ्या तिथ्या बुक होत्या. फक्त अष्टमी नावाची तिथी रिकामी होती, म्हणून अष्टमी नावाची तिथी निवडली. त्यानंतर वेळ निवडली रात्री 12ची.
कारण कारागृहामध्ये पहारेकरी आहेत, डोळ्यात तेल घालून पहारा करतायत. आणि अशी वेळ निवडली, काळ निवडला, ठिकाण निवडलं आणि अयोनी संभव 5 वर्षाचा भगवान परमात्मा त्या कारागृहामध्ये 11:59 प्रगट झाला. त्याचा लख प्रकाश पडला होता. त्या प्रकाशाने पहारेकरी पण दिपून गेले आणि वसुदेव देवकीचे डोळे सुद्धा दिपले. तेवढ्यामध्ये देवकी म्हणते, बाळा तू 6 पेक्षा जरा वेगळाच आहेस. म्हटलं हो आई, मी 6 पेक्षा वेगळा आहे. अरे पण एवढा मोठा होऊन आला, तुला माझा मुलगा कोण म्हणेल? म्हणला आई मी लहान होणार आहे, पण तुम्हाला काही इंटिमेशन द्यावं म्हणून मी थोडा मोठा होऊन आलो. मला आता इथं अजिबात ठेवू नका. मला आताच्या आता नंदराजाच्या घरी नंदाच्या घराला, नंदाच्या घराला वसुदेवाने एका क्षणाचाही विचार केला नाही. हातामध्ये पायामध्ये बेड्या आहेत, देवाला उचललेला कमळापती बंधने पायाची गळती, वर टोपली वेद घेतलं आणि रात्री 12 वाजता रातकिड्यांचा किर आवाज आहे, हिस्त्र श्वापदांचे आवाज कानावर पडतायत आणि वसुदेव गोकुळाकडे निघालेला आहे. यमुनेचं पाणी वाढायला लागलं, पुरं वाढायला अचाट आणि देवाने आपला अंगठा काढला, त्या अंगठ्याला स्पर्श केला, यमुना माता दुभंग पावली. सकाळचे 3:30 वाजता वसुदेव नंदराजाच्या वाड्यावर आला. आपला मुलगा त्याच्या ताब्यात दिला, तिथली माया उचलली, रिटर्न टू मथुरा. सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर ज्या श्रुती भगवंताचं सगुण साकार रूप पाहण्याकरिता गोकुळामध्ये गवळणीच्या रूपामध्ये आल्या होत्या, त्यातली जनाबाई उठली. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणींना जागे केलं. सांगितलं देव जन्माला आले, देवाला पाहण्याकरिता एक धावे एकी पुढे, एक एकीच्या पुढे धावते आहे. सुंटवडे वाटण्याचं काम चालू आहे आणि ही बातमी जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा कळाली.
तुकोबाराय त्या प्रसंगी हजर होते. त्या प्रसंगाचं वर्णन तुकोबाराय करतात. त्या गोकुळातल्या लोकांना इतका आनंद झाला, त्याचं वर्णन महाराजांनी त्यांच्या मुखार विंदार मधून केलेलं आहे गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये. छोटासा धर्म प्रश्न आहे. आमदार साहेब यांना जायचं आहे. आता जायचं म्हटल्यानंतर एक तर मला कीर्तन बंद करावं लागेल, एक नाही तर मग त्यांना अगोदर बोलू द्यावं लागेल. एक कोणत्या बाबतीत तुम्ही तयार आहात हात वर करा. त्यांना अगोदर बोलू द्यायचं का कीर्तन बंद करायचं? हा बोलूया साहेब, तुमच्या सगळ्यांच्या परवानगीनं, नाही तर तुम्ही मला नाव ठेवणार की बाबा असा प्रॉब्लेम काय. एका महान मातेचा गौरव, महान मातेचा महिमा आदरणीय आमदार साहेबांनी गायलेला आहे. आई काय करू शकते, रानावनात भटकी इत भर पोटासाठी, देई चिमोरा पोटाले आम्हा पाखरांच्यासाठी. फाटक लुगडं अंगा चिंध्या चिंध्याची चोळी, चिंधी बाजाराचे कपडे अर्ध अंग उघड राही. साया गावाच्या शेवटी जणू टाकलं वाळीत, असे दिव्याचा सहारा पराठीच्या झोपडीत. सणासुदीच्या दिवशी माय गेली निंदायाले, तेला तुपाचा खमंग शेजाऱ्याच्या घरी चाले. आम्ही भुकेने वाकुळ उमाठ्यावर बसून, माय गेली वावरात कसं वाटे सुन सुन, माय गेली वावरात कसं वाटे सुन सुन. दिवस डुबाया लागला, दिवस डुबाया लागला, माय उशिरात येई, आम्हा उराशी घेऊन दोष नशिबाला देई. कशी गरिबीची कीड या जीवनाशी जडली, आणि भर दिवाळीच्या दिवशी माय ढळाढळा रडली, भर दिवाळीच्या दिवशी माय ढळाढळा रडली. बापूंनी आपल्या आईचं वर्णन सांगितलं. मला वाटतं थोडंसं 25-30 वर्षाचा मागचा काळ जर आपण पाहिला तर गरिबीचं प्रचंड अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये होतं. आणि अशा 18-20 दारिद्र्याला तोंड देत एक वेळेला उपाशी राहून तुमच्या माझ्या आईनं आपल्याला भरवलेलं आहे, वाढवलेलं आहे. म्हणून त्या आईचा महिमा काय वर्णन करावा. आपण आता गोकुळाकडे येऊया. इथं कृष्ण जन्म झालेला आहे आणि सगळ्या गवळणी तिथं आलेल्या आहेत. तुकाराम महाराज त्या आनंदाचं वर्णन करतात. इतका आनंद आहे महाराज, हा आनंद निर्माण होण्याचं एकमेव कारण काय, गवळणीचं दुसरं चरण. बाळ कृष्ण नंदागरी आनंद जागरण, प्रगट झाल्यामुळे, अवतार कार्याला आल्यामुळे याचा परिणाम तिथल्या वातावरणावर झाला. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निच्चळ, नवे नवे फुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. आता 15 मिनिटात हे सांगायचं कसं असा प्रश्न मला आहे. असो काही हरकत नाही. महाराज भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळातल्या माणसाची स्थिती बदलली. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. पहिली गोष्ट काय झालं, गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं.
तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. यू बिलीव्ह ऑर नॉट बिलीव्ह. पण श्रीपाद बाबा तुमच्या माझ्या जीवनामध्ये आले, सगळ्याला काय झालं? जगताप बापू बरोबर आहे का? मग भगवान गोपाल कृष्णाचाच अवतार कोणाचा आहे तर श्रीकृष्णाचा, माझ्या श्रीपाद बाबांचा आहे. गोकुळातल्या लोकांना जप तप संध्या साधना काही न करता प्रभूने गुरुजी ब्रह्मज्ञान झालं. तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. पण आज 10 ते 12 लोक जे ब्रह्मज्ञानी आहेत ना, हा केवळ आणि केवळ माझ्या श्रीपाद बाबांचा कृपा प्रसाद आहे. तुम्हाला हे मान्य करावं लागेल. कुठल्याच प्रकारचं. त्यानंतर बाबांनी दुसरं काय केलं तर दुसरी अवस्था तुमची माझी अशी बदलली, ती 3 गोष्टीने बदलली. शारीरिक अवस्था बदलली, त्यानंतर मानसिक अवस्था बदलली आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रापंचिक अवस्था बदलली. पहिल्या दिवशी उद्घाटनाला आहेर बाबांनी सांगितलं, सायकलवरचे मोटरसायकलवर आले, मोटरसायकलवरचे 4 व्हीलर मध्ये आले, 4 व्हीलर वाले आणखी पुढच्या गाडीत गेले आणि काही मंडळी आता विमानाने जात आहेत. हा केवळ बाबांच्या कृपेचा प्रसाद आहे. मला हे सांगायचं आहे की गोकुळातली मंडळी सगळी आखीच्या आखी बदलून टाकली महाराज बाबांनी. त्यानंतर सगळ्यांना बाबांनी ब्रह्मानंद दिला. जे आले त्यांना, त्यातली सगळी मंडळी सरळ नव्हती. वाकड्या बोबड्या, पेंध्या, सुदाम्या, मनसुखा ही सगळी कृष्णाची भक्त मंडळी. परिस्थितीने सारखी नव्हती, श्रीमंत नव्हती, 18-20 दारिद्र्याला तोंड देणारी होती. एका लेकरानं वृंदावनामध्ये गाई चारायला जाताना आईला सांगितलं, आई अगं माझ्या कृष्णाने सांगितलं शिवरी आणायची, काहीतरी दे ना. ती म्हटली काही मिळणार नाही, आपल्या घरी काहीच नाही. मग म्हटले ताक तर आहे ना तुझ्या डेऱ्यामध्ये? मग म्हणले ताक आहे, पण ताक न्यायला भांडण आहे रे राजा. म्हणले आई मी नेतो. ग्लासात ते ग्लास घेतला, तोंडामध्ये ती गुळणी घेतली ताकाची आणि करत वृंदावनापर्यंत पळाला. सगळे लोक म्हणले याला झालं काय, आज काय येडा झाला का का? पण हे देवाने ओळखलं, कारण माझे अंतरीचे तोची जाणे. ओळखलं महाराज. आणि ओळखल्याबरोबर भगवंताने आ केलं, आपल्या तोंडातलं उचिष्ट असणार ते ताक भगवंताने स्वतः तोंडामध्ये घेतलं. न म्हणे उचिष्टात्वा घोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भक्तीच्या पुढे देवाने ते सेवन केलं. मला सांगा गोरक्षे, ज्या वेळेला तुमच्या माझ्या घरी माझा श्रीपाद माऊली रामदास बाबा आले, त्यावेळेला त्यांनी याचा विचार केला का जे आहे ते मागितलं. एका ताईनं घरोघरा दारादारामध्ये गेली, दूध शोधलं पण दूध मिळालं नाही. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतायत. बाबाने विचारलं ताई काय झालं? म्हणले बाबा 10 घरामध्ये शोधलं पण दूधच मिळालं नाही. बाबा म्हणले ताई तुला माहित नाही का मी दुधाचा चहा पित नाही. आणि त्या दिवसापासून श्रीपाद बाबांनी दूध बंद केलं प्यायचं. क्रांती आहे महाराज, ही क्रांती आहे संतांनी केलेली. म्हणून कृष्ण आणि श्रीपाद याच्यामध्ये कणमरे फरक आहे. नंदू भाऊंच्या जीवनामध्ये बाकीचं जाऊ द्या, बाबा येण्याच्या अगोदरची परिस्थिती आणि बाबा आल्यानंतरची परिस्थिती यातला हा आमूलाग्र बदल आज तुम्हाला या सगळ्या वैभव संपन्न मध्ये दिसून येतो. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को चिंता, डुबने को अभिमान. घ्यायचं काय तर हरिनाम घ्यायचं. हरिनाम घेण्याकरिता किती अट्टाहास आहे त्यांचा. 7 दिवसचा हा अट्टाहास तुम्ही पाहता. पालखी सोहळ्यामध्ये आळंदीपासून पंढरपूर पर्यंत त्यांनी केलेला अट्टाहास पाहता, अन्नदानाकरिता अट्टाहास पाहता. हे त्यांच्या जीवनातलं बदललेलं स्वरूप आहे. अहो आज वृंदावनाच्या बाजूला गोकुळ आहे, पण भाऊंचा हा अट्टाहास पाहून आज ते गोकुळ इथं निर्माण झालेलं आहे. आज ही सगळी गोकुळातली मंडळी या ब्रह्मानंदाचा आनंद घेत आहे. म्हणून हा सगळा आनंद निर्माण झाला कशामुळे? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्यांना आनंद. त्यांच्या सुनाकडे पहा, आनंदाच्या अतिउच्च राशीवर आहे. त्यांच्या नातलगाकडे पहा, आनंदाच्या अतिउच्च राशीवर आहे. त्यांनी बोलवलेल्या महात्म्याकडे पहा, आनंदाच्या अतिउच्च राशीवर आहे.
दुःख नावाची गोष्टच नाही, कारण देव ज्यावेळेला येतो त्यावेळेला तिथल्या 3 गोष्टी पळून जातात. पहिली गोष्ट चिंता पळून जाते, कोणालाच टेन्शन नाहीये महाराज, सगळी आनंदात आहे. चिंता ती पळाली गोकुळाबाहेर. पहिलं तिनं काय केलं, इथून आपलं पलायन केलं. सगळे आनंदी आहेत, एकालाही चिंता नाही, चिंता ती पळाली. नंतर इथलं दारिद्र्य पळून गेलेलं आहे. या वैभव संपन्नतेमध्ये भगवान येणार आहे आणि त्याच्या स्वागताकरिता सगळ्या गवळणींनी त्या काळात त्यांच्या परिस्थितीनुसार, बरं का, हे बघा, परिस्थिती कशी असू द्या पण मनस्थिती उत्तम पाहिजे, बरं का. आता भगवंताने परिस्थिती देताना सगळ्यांना सारखी दिली नाही कापसे महाराज, प्रत्येकाच्या मध्ये भिन्नता आहे. अहो त्यानं त्याच्या सोबत राहिलेल्या सुदाम्याला सुद्धा सारखी परिस्थिती दिली का? नाही ना महाराज. हे दाखवून दिलं जगाला सुद्धा की माणूस परिस्थितीने कधीच सारखा नसतो. पण मनस्थिती जर उत्तम असेल महाराज तर काळजी करायचं काम नाही. त्या गवळणीने पहिलं काय केलं असेल तर आपलं स्वतःचं घर सजवलं, दारासमोर गुढी उभारली, असे तोरण लावले, विद्युत रोषणाई केली आणि प्रत्येक गवळण तिथं कथा आणि कीर्तन आपल्या दारामध्ये करू लागली. जसं आज नंदू भाऊच्या दारात आहे. तुकाराम महाराज ते लाईव्ह दर्शन 3ऱ्या चरणामध्ये. मला वाटतं कृष्णाच्या अगोदर रामचरित्र होऊन गेलंय. जगाच्या पाठीवर कथा करण्यासारखं एकमेव चरित्र म्हणजे प्रभू रामचंद्राचं रामायण असेल तर रामायणाची कथा त्यांनी लावली असेल. तर ती कथा गाती कोणते गाणे गात असतील त्या? तर मला वाटतं ज्ञानोबानी जे गाणं गायलं, तुकोबानी जे गाणं गायलं, मीराबाईने जे नाचून गाणं गायलं, नाचुंगी नाचुंगी नाचुंगी, हरिगुण गावत जे गाणं तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी गायलं, रामकृष्ण किती गात महाराजांनी प्रमाण दिलं, रामकृष्ण गीती गात, आहे का नाही? टाळ चिपळ्या वाजवित. त्या गाण्याचा परिणाम काय झाला याचं वर्णन गवळणीत सांगितलं. म्हणू नका, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले. परिणाम काय झाला? गायीची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची पारडे गायीला सोडली, बैलाच्या खाली बसल्या त्या दोहन करण्याकरिता. कानामध्ये बुगडी, डोईवर लुगडी, दंडात पैंजण भरिले. नव्हे नव्हे
हे कशामुळे झालं तर एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरी चरणाशी चित्त वाहिले. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुर्गी वाले, मुर्गी वाले, मुर्गी वाले, मुर्गी महाराज सुदबुद हरून गेल्या त्या. ते गाणं गाता गाता स्वतःला विसरल्या. गायीची वासर म्हशीच्या खाली सोडायची एका शहाण्याचं लक्षण आहे का हो? कानामध्ये बुगडी घालायची, डोईवर लुगडी घ्यायची आणि पैंजण दंडात भरायचे, हे शहाण्याचे लक्षण आहेत का? त्या गाण्यानं तिथल्या गवळणीवर हा परिणाम झाला. आता मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे की तोच कृष्ण श्रीपादाच्या रूपामध्ये आज इथं आला होता. ज्यानं जे गाणं तुम्हाला दाखवलं त्याचा परिणाम दाखवू तुम्हाला. जरा थोडस टाईट बसा, पाठीचा कणा ताट ठेवा, डोळे बंद करा आणि श्रीपादाने जे तुम्हाला गाणं सांगितलं मी म्हणतो माझ्या पाठीमागे म्हणा. श्रीपादा सोडू नका हो आम्हाला, श्रीपादा सोडू नका हो आम्हाला, श्रीपादा सोडू नका हो आम्हाला, श्रीपादा सोडू नका हो आम्हाला. या भूमीवरी अवतार धरला, या भूमीवर अवतार केला, भक्त जनाचा उद्धार केला, भक्त जनाचा उद्धार केला. ओ देवाच्या मना, देवा सोडू नका हो आम्हाला, श्रीपादा सोडू नका हो आम्हाला, श्रीपादा सोडू नका हो आम्हाला, श्रीपादा सोडू नका हो. साधकाच्या सदनी राहिले, साधकाच्या सदनी राहिले, नाही कुणाची कधी ओळखू आली, नाही कुणाची कधी ओळखू आली. बाबा तुम्ही खरंच महाविष्णूचा अवतार होता. आमच्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या घरी आला तुम्ही. प्रेमानं जे दिलं ते तुम्ही घास सेवन केला. तुम्ही कुणाचंच मन दुखवलं नाही बाबा, याचे साक्षीदार आम्ही आहोत. साधकाच्या सदनी राहिले, साधकाच्या सदनी राहिले, नाही कुणाचे कधी मन दुखविले, नाही कुणाचे कधी मन दुखविले. ओ देवाच्या मनाला सोडू नका आम्हाला, श्रीपादा सोडू नका आम्हाला, श्रीपादा सोडू नका हो, श्रीपादा सोडू नका हो. कविदास बोलता आहे भोळानाथ, कविदास बोलता आहे भोळानाथ, कृपा करा बाबा आम्हा, कृपा करा बाबा या संसाराचा ठिकाण केला. अनादिकालीचं तत्व तुमच्याकडून ते प्रदान घेतलं, पण घरात
मनामध्ये सासुरात व्हायला लागला हो. लोक नावं ठेवायला लागली. परमार्थ कुठं असा असतो का? परमार्थामध्ये कुठं लोक घुमतात का? हा त्रास सहन होईनासा झाला बाबा. तुम्ही तर गेलात, साधू संत गेले, आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. पण तुम्ही दिलेलं गाणं जर आज गायला सुरुवात केली ना, हे तेच गाणं आहे, हे देवासाठीचं रटणं आहे. हे कोणत्या देवीचं अंगात आलेलं भूत नाहीये. भूत जबर मोठं ग बाई. मला सांगायचं आहे, त्या कृष्णाच्या पात्रीच्या नादानं तिथल्या गवळणीची अवस्था होत होती. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, ही माझ्या श्रीपाद माऊलीने केलेली क्रांती आहे. मग त्याला तुम्ही कृष्ण नाही म्हणणार तर दुसरं काय म्हणणार? ही क्रांती आहे मंडळी. या मंडळी रडतात, कोणी मेलं नाही असतं. माणूस दुःखाच्या प्रसंगाला रडतं, पण या आनंदाच्या प्रसंगात त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात होतोय. याला परमार्थामध्ये पुरावे आहे. ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा के. नाचे तो हरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रूच्या भीतरी वाहताती. तुका मने काला आणि कोठे अभेद देखिला. याला काला म्हणतात. आणि नंदू भाऊ आज आईच्या पुण्याईनं खरंच अनेकांच्या जीवनातला काला झाला आणि त्याचं प्रत्यक्ष लाईव्ह दर्शनी आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, हे तुम्हाला मान्य करावं लागेल की श्रीपाद बाबा हा कृष्णाचाच अवतार आहे. आणि मग महाराज देव जन्माला आले, गुड्या उभारल्या, तोरणं लावली आणि आता भगवंतानी पहिलं काम केलं, संघटना बनवली. सगळे बालगोपाळ त्यांच्याकडे पाहिलं, सगळ्याच्या तब्येती अशा उद्बत्ती पहिलवानासारख्या झाल्या. भगवंतानी सांगितलं, गडे हो, तुम्हाला जर दष्टपुष्ट बनायचं असेल तर तुम्हाला आपल्या घरी जे नवनीत असतं, दही दूध तूप लोणी, हे सेवन करावं लागेल. सगळ्या लेकरांनी कबुली दिली, कृष्णा आमच्या घरचे आम्हाला ताक आसार ते देतात आणि सार काय देणार आहे? मग त्याने सांगितलं तुम्हाला चोऱ्या कराव्या लागतील. एकाने उठला म्हणला चोरी करणं पाप असतंय, गुरुजीने शिकवलं. म्हणलं सगळं पाप मी माझ्या बोकांडी घेतो, माझ्याकडे घेतो, पण चोऱ्या करा माझ्या सोबत चला. श्रीपाद बाबांनी तुम्हाला काय सांगितलं? तुमच्या माझ्यासारखे एवढे लायकीचे होते का अनुग्रह देण्यायोग्य? पाहून या ग्रंथ किंवा ते पात्र पाहून वाढावा असं म्हटलं जातं. आपली लायकी एवढी होती, इतके उच्च दर्जाचे होतो आपण. अरे दारू पिऊन आलेल्या माणसाला मस्तकावर हात ठेवून नाम देणारा हा महात्मा आहे. त्याचं जीवन बदललं. आज ते कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतायत. कुठं पाहता देव? चांगला विचार जर केला, या महात्म्यांचे अनंत उपकार आहेत. मग यानं लीला केल्या, सगळ्यांना बालगोपाळांना सांगितलं चोऱ्या करायच्या. अरे आपल्या हक्काचं जर आपल्याला मिळत नसेल तर ते मागून घ्यायचं, हे बाबांनी शिकवलं आपल्याला. आणि महाराज सगळे बालगोपाळ चोऱ्या करायला गेले. त्या गवळणी सुद्धा थोड्या सांगू लागल्या यशोदा मातेला. शेवटी स्वतःच्या आईला सुद्धा हा देव आहे का हे ओळखता आलं नाही. अरे ब्रह्मदेवासारखे गैर धरोते बुधवारे बाबा सांगायचे 6 महिने ते गायीन वास्त्र चोरून नेले. आता कथा सांगायला वेळ नाही. 6 महिने याने याच्या मायेच्या योगानं, याच्या स्वतःच्या सामर्थ्यानं अप टू डेट जसेच्या तसे ते बालगोपाळ तयार केले, गायी तयार केल्या. ब्रह्मदेवाला सुद्धा प्रश्न पडला की माझ्याकडे केव्हा येतोय? बरं का, ब्रह्मदेवाला सुद्धा याची लीला कळाली नाही. आईच्या खोड्या चालू आहेत. आईने एका शेजारीला विचारलं, म्हणलं बाई काय करावं? ती बाई म्हणे गणपतीचे नवस करा. आता येणार आहेत बघा गणपती. त्याच्या चतुर्थ्या केल्या की तुमचे भानगडीच पण नष्ट होतात. देवालाही वाटलं आधी देवाला मान द्यावा म्हणून देवाने खोड्या बंद केल्या. आणि मग मोठी संकष्टी चतुर्थी आली, उपवास सोडायचा. हाराभर शुद्ध खव्याचे मोदक बनवले आणि ते घेऊन गेले, पण पाणी विसरलं. ती म्हणते कृष्णा जरा घरी पाणी घेऊन ये ना, पाणी विसरलं रे. देवाला नैवेद्य पाण्याविना कसा दाखवायचा? तो म्हणतो आई ज्यानं उपवास धरले त्यानं दुसऱ्याला त्रास द्यायचा नसतो. पाणी तू आण, मी हे हरा राखत बसतो इथं. आणि पाणी आणण्याकरिता आई घराकडे गेली आणि त्या नैवेद्याजवळ देव बसले आणि नंतर गेले थोडीशी बाजूला की म्हटले गण्या हा माल कोणाचा? म्हणे देवा तुमचाच आहे. मग म्हणे आता एक शब्दही बोलायचा नाही. त्या आखाच्या आखा हारा घेतला तोंडात टाकला. गणपती बापाला उचललं, त्यालाही खाऊन टाकलं. तेवढ्यामध्ये तांब्या घेऊन आई आली. विचारते कृष्णा मोदक कुठे? म्हणले आई अगं तू इथोरच गेली असती. एक भला मोठा लांब सोंडेवाला बाबा आला, सुपासारखे कान होते त्याचे, हत्तीवर उंदरावर बसून आला म्हणे आणि म्हटलं हा माल माझा आहे. अरे मी म्हटलं नाही बाबा माझी आई येऊ दे, अजून तुला दाखवला नाही तुझा आहे तरी सुद्धा. नाही नाही म्हटलं हा माझाच
कानाचा आहे आणि म्हणजे आई त्यानं तो घेतला आणि तो पळून गेला. म्हणले कृष्णा कानाला धरलं आणि एक कानाखाली लावली. म्हणले आ केल्याबरोबर अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे पृथ्वी जाणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेती. बाबांचं वाक्य भाऊ तुम्ही केवढे तुम्ही शिरसवडी पुरते का? तुमच्या नाकातला श्वास तुमच्या पुरता का जगभर? म्हणजे तुम्ही केवढ्या? तुम्ही विश्वरूपा विश्वरूप कमळापती तुका आकाश आहे एवढा. हो थांबायचंय मला. आणि मग महाराज त्या विश्वव्यापक कमळापतीला कडेवर घेतलं गवळणी. काय अधिकार असेल त्याचा? यश श्री औदार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे. तुझी या सत्तेने वेदाची बोलणे सूर्याची चालणे तुझ्यामुळे. ज्याच्या सत्तेने सूर्य चालतोय एवढी ताकद ज्याच्यामध्ये आहे त्या गवळणी त्याला खेळवायच्या. हो यशोदा त्याला उखळाला बांधायची. ते बाल गोपाळ त्याच्यासोबत मस्ती करायचे. मला सांगा तुम्ही नाही मस्ती केली बाबासोबत? तुम्ही नाही खेळला बाबासोबत? बाबांना एकाही माझ्या ताईला ही माझे शिष्य असं म्हटलं नाही. तिच्या मुलगी आहे म्हणायचे आहे का नाही? हा मुलगी म्हणायचे आणि त्यांच्या नवऱ्याला म्हणायचे आमचे दाजी आहेत आहे का नाही? पाहुणे आहेत. पाहुणे बुवा विचार करा. नाही तर मग दाजी आतून इथून तिथून पोकळ रे पोकळ. आता ते लय मोठं आहे पुराण सांगायला. मला सांगायचं तात्पर्य आहे की इथं सगळ्या गोपाळांना सगळ्या गवळणींना देवाने आनंद दिला. तोच आनंद मला वाटतं 1998 पर्यंत आणि त्याच्या नंतर सुद्धा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांनी आपल्याला दिला. म्हणून तो कृष्ण आणि बाबा हे वेगळे नाही. मला सांगायचं तात्पर्य आहे की सगळे गोपाळ खेळून दमले. मग आईनं सांगितलं खोड्या करतो का? चल जा उद्या जाई आणि वृंदावनामध्ये जायचं. तिथे एक गवळण आहे. धरलं तिच्या हाताला. विनवणी करते सोडणारे. तो सोडायला तयार नाही. 1 तास झाला 2 तास झाले 3 तास झाले. अहो सांज ढळायची वेळ आली. ती विनवणी करते कृष्णा मी सासरवासी नाही रे. अरे कान्हा कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरिधारी. सांज ढळली मला जाऊ दे घरी. उद्या भेटूया रे यमुनेच्या तीरी. विनवणी करते सोडतो देव तिला. जाते घरी. दुसऱ्या दिवशी पुन्हा येते काहीतरी निमित्त करून आणि हाता वृंदावनामध्ये जातो. तिथं वृंदावनासारखं हिरवगार रान आहे. त्या रानामध्ये राजहंसाचे पिल थवेच्या थवे आहेत. कस्तुरी मुर्ग आहे. नाना तऱ्हेचे मोर पूजन करत आहेत आणि त्या रानामध्ये गायी सोडल्यावर गायी सोडून दिलेल्या आहेत. आणि मग वेळ घालवायचा कसा? लगोऱ्या चेंडू फळी लपंडाव असे शेकडो खेळ देवाने खेळले. खेळ भोवरा बाई भोवरा खेळ म्हटले गड्या कृष्णा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख.
खांद्यावर जर भार असेल आणि पोटात जर भूक असेल तर खेळण्यात मजा नाही. आता खेळ बंद कर आणि आता काल्याकडे ये. मग देवाने काय केलं महाराज? खडकी सोडी आल्या मोठा यमुनेच्या वाळवंटाचं ठिकाण निवडलं. ते वाळवंट बरव होतं, नीट होतं आणि उत्तम होतं. आणि तिथं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्याचा काला केला. जो काला वैकुंठामध्ये दुर्लभ होता. काल्याची आमिषे देव जळी झाले मासे. माशाच्या रूपामध्ये देव आले, पण तो वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा काला श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपेनं आज या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्याला सगळ्यांना प्राप्त होतो आहे. हे आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे. सगळ्या बालगोपाळांना देवानी बसवलं आणि सगळ्यांना भेदभाव न करता एकच काला सगळ्यांना 7 दिवस चालला. इथं पण आणि तिथं पण. का वेगळा होता आपल्या महाराजांसाठी? फक्त महाराज लोक घरात होते आणि बाहेरचे बाहेर होते, एवढाच फरक होता ना कैलास महाराज. वेगळी सिस्टीम होती. श्रीपाद बाबाच्या या प्रांगणामध्ये वेगळी सिस्टीम नाही. अजून बाटलीनं काढून ठेवलं जात नाही अजून. गोरक्षेठ बरोबर आहे का? शेवटचे उपाशी राहतील, बेसन भाकरी करून खातील, पण बाटलीतलं काढून ठेवत नाहीत बाजूला. नाही आपल्याला पुरणार नाही असं. ते कित्येक वेळेचे प्रसंग आहेत. तुमच्या जीवनात आहेत, आमच्या जीवनामध्ये आहेत. असो, मला सांगायचं आहे तोच काला, तोच आनंद, तोच प्रसाद. कारण त्याला भगवंताच्या नामाचा स्पर्श झाला की जेवणाला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं. आणि म्हणून तोच प्रसाद 7 दिवस यथेच्छ. किती दिला? सगळे बालगोपाळ म्हणायला लागले, नंदू भाऊ आ वारीच्या वाटेनं काय मजा आहे. तुझी ये निश्चिती, तुझी ये संगती झाली आमची निश्चिती. पुढं काय? नाही देखील ते मिळे. काजू बदाम केव्हा पाहिले होते आम्ही? त्या खिरीमध्ये शोधता शोधता आयुष्य गेलं आमचं. पण तुम्ही आळंदी पासून तर पंढरपूर पर्यंत नाश्ताच पुरवला आम्हाला काजू बदामाचा. न देखील ते मिळे भोग सुखाचे. पुढे घरी येथे नवनीताचे पुर, घरी ताकाचे सरोवर. तुमच्या संगतीमुळे हा फायदा झाला. बाकी तर काय झाला का नाही माहित नाही. अहो महाराज, मला सांगायचं तात्पर्य सगळ्या देवांनी सगळ्या गोपाळांनी देवाची कृतज्ञता व्यक्त केली. तशी तुमची कृतज्ञता 7 दिवस झाले त्याचा जे जयकार चालू आहे. अन्नदानाच्या बाबतीमध्ये, ज्ञानदानाच्या बाबतीमध्ये तुमचा हात कोणी धरायचा नाही. श्रीपाद बाबांनी हा एकच हिरा आपल्याला एवढा श्रीमंत दिला बरं का. बाकी काकडे श्रीमंती आहे पण दातृत्व भाव नाही सगळ्यांकडे. पण हे असं एक व्यक्तिमत्व आहे, याच्याकडे भेदभावच नाही. दातृत्व भावाच्या बाबतीचा जर विचार केला तर भले तरी देऊ काशेची लंगोटी. अहो तुम्ही दाढ्या करून दिल्या हो लोकांच्या, मेकअप करून दिला तुम्ही लोकांचा. हलका ते बरोबर आहे का नाही? मिसळ खाल्ली का नाही आपण? एकटीच बाई होती आणि मिसळ मागवली महाराज. हे साक्ष द्यावं लागेल तुम्हाला कुठेतरी, नाही तर वर तरी द्यावं लागेल तिकडे विचारल्यावर. मला सांगायचं तात्पर्य आहे की त्याच्या योगानं हे सगळं आहे. इथं सगळे तृप्त झाले गडी आणि मग म्हणले देवा आता दही हंडी फोडायची. तर मला वाटतं इथं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. गोरक्षेठ आहेत, भाऊ आहेत, बनकर बाबा आहेत, आणखी काही तुमच्या याच्यातली मंडळी असतील तर जगताप बाबा आहेत ज्यांनी बाबाचं मंदिर बांधलं. त्यानंतर आमचे दुसरे भाऊ आहेत ते याच्यावाले बेलवंडीवाले प्रभुने शेठ आहेत. हे एकमेव व्यक्तिमत्व आहे बरं का ब्राह्मण समाजाचं हे आनंद संप्रदायात आलं. बाकी कोण आहेत मला माहित नाही, पण पहिल्यांदाच नंबर लावला गड्यानं. नुसता एकट्यानं नाही, आमची लक्ष्मी माता तिकडे आहे. लक्ष्मी नारायणाच्या रूपानं श्रीपाद बाबाचं आनंद संप्रदायाचं ज्ञान स्वीकारणारा पहिले भूदेव यांना तर पहिलाच मान आहे. आणि मला वाटतं बऱ्याच मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्यांच्याच हस्ते झाल्या. हा मनोरमा ताई प्रभूनी, प्रभूनी आईच्या, आणि त्यांचा गोड ते गुरु पादुकाष्टक म्हणायचं आहे का नाही? प्रबोध करिता सिन फार झाला विसरू कसा मी गुरु पादुकाला. एका गुरु राया आहे का नाही? अरे मला सांगायचं तात्पर्य हे आज एका मातेचा महामंगल सोहळा या ठिकाणी होत आहे. तर मला वाटतं आता बस करतो मी. बऱ्याच वेळा इंटिमेशन तुम्ही एका उभे राहा सगळे, तुमच्या सगळ्यांच्या हस्ते ते अंडी फुटेल. ज्ञानेश्वर शिंकेला वियले धुरी होतो
अधिक उणे नेते विना आनंद विना तुम्ही भारे तुझीकडे जागा जागा तुका म्हणे आपले तुका अधिक उणे नेते तुम्ही भारे तुझीकडे तुका पसारणे तुका म्हणे हाती तुका आम्हाला विना यायचं बोलतो आम्हाला लक्ष दे ना रे तुका म्हणे हाती ठोका अधिक उणे तुम्ही भारे तुझीकडे तुका पसारणे गणे अंते हरिराम कृष्ण म्हणे अवकाशने प्रकाशा काला मातुळे कामेका वैष्णवनी का संभ्रम अमुचा काला प्रिया गोड झाला कामेका मुक्तम काला कवु काला वातुळे कामेका वैष्णवनी का नकामणी भूमंडळे रामे बळी विरागारे काला वातुळे कामेका वैष्णवनी का
भावे त्या माझी या सकळ हरीच्या हरीची बाधा नकोनी अहंकाराचा वारा न लागो आदिशा विष्णुदास भाविका नावा म्हणे तया असावे कल्याण मागणे ते तुझं प्रती आहे हे शिरसरी आहे पांडुरंगा संताश निर्विहित मिळवे तुझे काही न मागू दे अनेक तुझे काही न गंधर्वासारखे गायक, नारद वर्षी सारखे मृदुंगाचार्य आणि परीक्षिती सारखे श्रोते सगळ्यांचा आभार राहिलं मानायचं तेवढं मानतो आणि थांबतो. रामकृष्ण. सर्वांनी फक्त एक 15 मिनिटं शांततेमध्ये जागेवर बसायचं आहे. ज्या आई साहेबाच्या 77व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, त्या आई साहेबांचा आज तो अभिष्टचिंतन